नमस्कार, मी मिलिंदा पवार। एक शासन न्यूज महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी प्रियांका ढम। आज आपण आलेलो आहोत एक शासन न्यूज मार्फत कास पठार या ठिकाणी। आपण आज पाहत आहोत रविवार असल्यामुळे जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार हे आज फुलांनी नाही तर पर्यटकांनी बहरून आलेलं आहे। तुम्ही पाहतच असाल इथे असणारी गर्दी। पुणे, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांमधून इथे आज पर्यटक आलेले आहेत। आपण पाहत आहात इथली गर्दी। नमस्कार, आज आपण आलेलो आहोत कास पठार जागतिक वारसा स्थळ लाभलेल्या पर्यटनाच्या ठिकाणी। आपण पाहतच आहात गर्दी बरोबर इथे धुकं आणि छान मस्त थंडगार वारा, त्याचबरोबर पिवळी, हिरवी, निळी, जांभळी, गुलाबी अशी विविध रंगांची फुले छान बहरलेली आहेत। याच फुलांचा आस्वाद घेण्यासाठी आज रविवार असल्यामुळे बहुसंख्येने पर्यटक सुद्धा इथे आलेले आहेत। इथे आलेले काही पर्यटक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। तर पाहूया त्यांचं कासबद्दल काय मत आहे। काय सांगाल कासबद्दल? आणि वातावरण खूप छान आहे, धुकं वगैरे असं पाहायला भेटत नाही कुठं आणि खूप छान वाटतं इकडं आलं। आपण कुठून आलेला आहात? आम्ही इथं वळसे गाव आहे, 10 किलोमीटर साताऱ्याबद्दल काय सांगाल? खूप छान आहे सातारा, म्हणजे निसर्गाची देणच आहे सातारा। खूप निसर्ग छान आहे सातारा, अवश्य सगळ्यांनी भेट द्या। खूप छान आहे कास पठार, यावर्षी भरपूर फुलं आलेत आणि निसर्ग पण छान आहे। अजून काही पर्यटक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। आपल्या बरोबर आहेत गौरी मॅडम, काय सांगाल कासबद्दल? खूप खूप छान वाटतंय, निसर्गरम्य मस्तच वाटतंय।
आपण कुठून आलेला आहात? पुणे आणि साताऱ्यात काय फरक आहे? पुण्यापेक्षा ऑब्विसली सातारा एकदम बेस्ट निसर्गात्मक परिसर आहे. नक्कीच नक्कीच. तुम्ही काय सांगाल? हा, मलाही ते येऊन खूप छान वाटते आणि इथला परिसर खूप छान आहे. आपण पाहतच आहात पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये गुंतलेले आणि दैनंदिन जीवनातून कुठेतरी विसावा घ्यायला साताऱ्याच्या कुशीत वसलेल्या कास पठारावरती काही पर्यटक आलेले आहेत. त्यांच्याकडून आपण कास बद्दलचं मत जाणून घेतलेलंच आहे. पाहत रहा एक शासन न्यूज.